जण्या मण्याला फोन लावतो. जण्या: काय करतो आहेस? मण्या: खातोय. जण्या: एकटा एकटा हां? मण्या: अरे बायकोची बोलणी खातोय. तू पण खा. मण्या: जगात सर्वात उत्कृष्ट गायक कोण आहे? जण्या: मला माहीत नाही, तू सांग. मण्या: डास. जण्या: ते कसं काय? मण्या: त्याचं गाणं आवडो न आवडो टाळी मात्र वाजवावी लागते. एकदा एका ऑफिसमधला फोन खणातो. फोनवरचा आवाज: सर, मला अतिरेक्याने पळवून नेलंय. माझ्या डोळ्यावर पट्टी बांधलीय. माझे हातपाय बांधलेत. मला ते कुठेतरी लांब घेऊन जातायत. मी काय करू? बॉस: बघ तुला कसं जमतंय ते. हवं तर थोडं उशिरा ये, पण कामावर ये. आधीच माणसं कमी आहेत. कार्डिओलॉजिस्ट: तुमचे 3 ब्लॉक आहेत. पुणेकर रुग्ण: नाही, 4 आहेत. कोथरूडला, चिंचवडला, 3रा तळेगावला आणि 4था लोणावळ्याला. कार्डिओलॉजिस्ट: त्यातला एक उद्या विका, परवा तुमची बायपास आहे. बायको नवऱ्याला: दिवसभर नुसतं क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. मी घर सोडून चाललेय. नवरा: पहिल्यांदाच पायांचा योग्य वापर. आयुष्यातला एक तणावाचा क्षण जेव्हा पाणीपुरी तोंडात असते, दुसरी पण तोंडात असते आणि तिसरी देण्यासाठी पाणीपुरीवाला सज्ज असतो. बायको: तुम्ही मला फसवलंय. नवरा: का, काय झालं? बायको: तुम्ही सांगितलं नाहीत तुमची राणी नावाची पहिली बायको आहे. नवरा: सासरेबुवांना सांगितलं होतं तुला राणीसारखं ठेवीन. मण्या: सर्वात पहिले काय झालं, कोंबडी की अंडं? जण्या: मित्रा, साधी आणि सोपी गोष्ट आहे. ज्याची ऑर्डर पहिली दिली ते आलं. मण्या: जर तुमच्याकडे एखादी कला असेल तर त्या कलेचा उत्पन्नाचे साधन बनवा. बायको: म्हणजे तुमच्याशी भांडणाचे देखील पैसे घेऊ आता? शेजारचे काका: काय बेटा, पुढे काय करायचे ठरवले आहेस? मुलगा: काही नाही काका, पाण्याची टाकी भरली की मोटर बंद करण्याच्या विचारात आहे.